नमस्कार. मी डॉक्टर नेताजी दबडे. आपले डिजिटल सुरक्षा या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आज आपण UPI आणि डिजिटल पेमेंटचा सुरक्षित वापर कसा करायचा ते बघणार आहोत. मित्रांनो, मी जे काही सांगतो ते माझे अनुभव आणि वास्तव घटनेवर आधारित आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे माझे सगळे व्हिडिओज बघा आणि शेअर करा, कारण हे व्हिडिओज तुमचे पैसे, डेटा आणि प्रतिष्ठा सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. मित्रांनो, UPI कसं काम करतं, लोक कुठे फसतात, ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्या चुका होतात आणि प्रत्यक्षात काय केलं पाहिजे हे आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत. मी तुम्हाला सुरुवातीला एक प्रश्न विचारतो. आज तुम्ही UPI वापरता का? म्हणजे फोन पे, गुगल पे, पेटीएम, बँकिंगचे ॲप्स, आणि याचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण मित्रांनो, आज भारतात पैसे चोरी होण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे UPI आहे. पण हे ऐकून लगेच घाबरून जाऊ नका. मित्रांनो, UPI पेमेंट सेफ आहे, परंतु आपण ते अनसेफ पद्धतीने वापरत असतो. मित्रांनो, UPI म्हणजे नेमकं काय? तर UPI म्हणजे मोबाईल वापरून थेट बँक खात्यातून पैसे पाठवण्याची आणि पैसे मिळवण्याची सुविधा होय. यासाठी तुम्हाला ATMची आवश्यकता भासत नाही, तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासत नाही, क्रेडिट कार्डची आवश्यकता भासत नाही. फक्त तुमच्याजवळ स्मार्टफोन लागतो, त्यामध्ये ॲप्सची आवश्यकता आहे आणि मग तुम्ही पिन किंवा पासवर्डची गरज आहे. हे असेल तर आपल्याला पैसे पाठवता येतात किंवा पैसे मिळवता येतात. आता आपण UPI भारतात इतकं लोकप्रिय का झालं ते बघणार आहोत. तर UPI मुळे आता आपल्याला रोख पैशाची गरज वाटत नाही. UPI मुळे आपण कोणत्याही वेळी पैसे पाठवू शकतो. UPI ही सर्वांना परवडणारी सेवा आहे आणि ही सेवा छोट्या रकमेसाठी सुद्धा उपयोगी आहे. फक्त मोबाईल नंबरवर किंवा QR कोडवर पैसे पाठवता येतात. UPI हे गावापासून किंवा खेड्यापासून ते शहरापर्यंत सर्व ठिकाणी पोहोचली आहे. त्यामुळे आता ATMची गरज राहिलेली नाही. UPI सिस्टम सर्वांना सोयीस्कर आहे, पण अनसाई पद्धतीने वापर केला तर त्याचा धोकाही आहे. म्हणून आपल्याला सुरक्षित डिजिटल पेमेंट कसं वापरावे हे माहीत असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की UPI हॅक झाले, परंतु हे वाक्य चुकीचे आहे. मित्रांनो, UPI हॅक होत नाही, तर UPI वापरणारा व्यक्ती फसत असतो. त्यामुळे आपण
सावध राहणे आवश्यक आहे. आता आपण कॉमन UPI फ्रॉड कोणकोणते आहेत ते बघूया. सर्वात पहिला, तुम्हाला पैसे येणार आहेत. हा फ्रॉड कसा होतो ते बघूया. तुम्हाला फेक कॉल येतो. नमस्कार साहेब, मी बँकेतून बोलतोय, तुमचा रिफंड आला आहे, पैसे हवे असतील तर OTP सांगा. तुम्ही OTP सांगता आणि 2 सेकंदातच पैसे अकाउंटमधून गायब होतात. हे लक्षात ठेवा की पैसे येण्यासाठी OTP लागत नाही, तर पैसे पाठवण्यासाठी OTP लागत असतो. हा स्कॅम आहे हे ओळखता आलं पाहिजे. आता आपण QR कोड स्कॅमचे उदाहरण बघूया. जर आपण OLX वर किंवा फेसबुकवर ॲड टाकली तर कोणीतरी म्हणतो, मी सामान किंवा वस्तू घेणार आहे, तुम्हाला पैसे पाठवतो, हा QR कोड स्कॅन करा. तुम्ही QR कोड स्कॅन करता आणि पैसे तुमच्याकडून जातात. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, QR कोड स्कॅन म्हणजे पैसे देणे, QR कोड स्कॅन म्हणजे पैसे येणे नाही. आता आपण स्क्रीन शेअरिंग स्कॅम कसा होतो ते बघूया. यामध्ये काय होतं तर तुम्हाला फोन येतो की तुमचे UPI अकाउंट ब्लॉक होणार आहे, AnyDisk इन्स्टॉल करा, मी तुम्हाला मदत करतो. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता, स्क्रीन शेअर करता, स्कॅमर तुमचा पिन पाहतो आणि तुमचे बँक अकाउंट तो मोकळे करतो. त्यामुळे स्क्रीन शेअर कधीच करू नका. आता आपण फेक कस्टमर केअर नंबर वरून कसे फसतो ते बघूया. आपण गुगलवरती सर्च करत असतो, फोनपे कस्टमर केअर नंबर सर्च करतो आणि सर्वात पहिला नंबर जो येतो तो डायल करत असतो. तो नंबर स्कॅमरचा असतो. तो OTP विचारतो, आपण सांगतो आणि पैसे जातात. मित्रांनो, गुगलवर जे पहिले दिसते ते खरंच ऑफिशियल असतं असं नाही. स्कॅमर पेड ॲड देतात आणि फेक कस्टमर केअर नंबर त्या ठिकाणी सुरुवातीला आणण्याचा प्रयत्न करतात. आता आपण स्कॅमर आपल्याला कसं फसवतो ते बघूया. स्कॅमर टेक्नॉलॉजीचा जास्त वापर न करता आपली मानसिक फसवणूक त्या ठिकाणी करत असतो. तो घाई निर्माण करतो, तो आपल्याला भीती दाखवतो, तो आपल्याला लालच देतो. उदाहरण घ्यायचं झालं तर तो म्हणतो, आता नाही केले तर पैसे जातील, ऑफर निघून जाईल. आपण याला प्रतिसाद दिला तर त्या ठिकाणी नक्की फसतो. पण शांत राहिलो तर स्कॅम होत नाही, हे लक्षात ठेवा. आता आपण UPIचा सुरक्षित वापर कसा करायचा ते बघूया. सर्वात पहिले OTP किंवा पिन किंवा पासवर्ड कधीच कोणाला सांगू नका, देऊ नका. तुम्हाला बँक, पोलीस, कस्टमर केअर अधिकारी कधीच OTP मागत नाही. आपण ज्यावेळी ते मागतील तेव्हा स्कॅम आहे असे समजायचे आणि प्रतिसाद द्यायचा नाही. मित्रांनो, तुम्हाला आलेली रिक्वेस्ट नीट वाचा. रिक्वेस्ट आली म्हणजे पैसे येत नाहीत, पैसे जातात, हे लक्षात ठेवा. नवीन व्यक्तीकडून रिक्वेस्ट आली असेल तर लगेच रिजेक्ट करा.
मित्रांनो, QR कोडचा उपयोग पैसे देण्यासाठी होतो. पैसे पाहिजे असतील तर QR कोड देतात, स्कॅन करत नाहीत, हे लक्षात ठेवा. तसेच स्क्रीन शेअरिंग कधीच कोणाच्या सांगण्यावरून करू नका. स्क्रीन शेअरिंग म्हणजे आपल्या अकाउंटची चावी दुसऱ्याला देणे होय. एकदा दिली की पैसा जातो, डेटा जातो, सगळं जातं. आता आपण UPI ॲप सिक्युरिटी सेटिंग कशी करायची ते बघूया. कोणत्या गोष्टी ऑन करायच्या तर ॲप लॉक ऑन करायचं, फोन लॉक ऑन करायचं म्हणजे चालू ठेवायचं, नोटिफिकेशन प्रायव्हसी चालू ठेवायची. आणि कोणत्या गोष्टी ऑफ करायच्या तर स्क्रीन शेअरिंग ॲप्स असतील ते, अननोन ॲप्स असतील ते. आता आपण सिनियर सिटीजनने कोणती काळजी घ्यायची ते बघूया. तर सिनियर सिटीजनने काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये त्यांनी OTP, पिन कोणालाही देऊ नये. त्यांनी QR कोड स्कॅन म्हणजे पैसे देणं असतं, घेणं नसतं, हे लक्षात ठेवावं. त्यांना बँक, पोलीस कधीच तुम्हाला फोनवरती घाबरवत नाहीत हे माहीत असणं आवश्यक आहे. तसेच त्यांनी गुगलवर सर्च केलेला नंबर ऑफिशियल आहे की नाही याची खात्री करणं आवश्यक आहे. तसेच त्यांनी आपल्या मोबाईलची स्क्रीन शेअर कधीच करू नये. त्याचबरोबर कोणत्याही अननोन लिंकवरती क्लिक करू नये. आणि समजा यातूनही फसवणूक झाल्यास लगेच त्यांनी 1930 वर कॉल करावे आणि कंप्लेंट्स करावी. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, तुम्ही जितक्या लवकर कंप्लेंट्स कराल तितक्या लवकर पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. आता आपण विद्यार्थी आणि तरुण वर्गांनी कोणती काळजी घ्यायची ते बघूया. विद्यार्थी आणि तरुण वर्गांनी ॲप्स फक्त ऑफिशियल स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यावीत. कोणतीही ऑफर व्हेरीफाय करावी. कोणी पैसे मागितले तर थांबावे, घाई करू नये. शंका आली तर आपल्या विश्वासू लोकांना विचारावे. स्कॅम वाटला तर लगेच 1930 वरती कॉल करावा आणि कंप्लेंट्स करावी. तसेच विद्यार्थी व तरुणांनी काही गोष्टी करू नयेत. त्यामध्ये त्यांनी अननोन लिंकवरती क्लिक करू नये. फ्री ऑफरसाठी कोणतेही ॲप्स इन्स्टॉल करू नये. गेमिंगचा ID किंवा OTP कोणालाही शेअर करू नये. कॅशबॅक ऑफर, फ्री ऑफर्सला बळी पडू नये. आता आपण पैसे गेले तर लगेच काय करावे ते बघूया. 1930 वर ताबडतोब त्या ठिकाणी फोन करावा आणि त्यांना स्कॅमची माहिती द्यावी. बँक, UPI अकाउंट लगेच ब्लॉक करावे. त्याचबरोबर ॲप्समधील ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री सेव्ह करून ठेवावी. तसेच cybercrime.gov.in वरती कंप्लेंट्स करावी. मित्रांनो, UPI सेफ आहे, परंतु त्याचा वापर व्यवस्थित केला तर आपण सुरक्षितपणे डिजिटल पेमेंट्स करू शकतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि माझे सगळे व्हिडिओज तुमचे पैसे, डेटा आणि प्रतिष्ठा सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. धन्यवाद. सावध राहा, सुरक्षित राहा.